नमस्कार, मी कविता आपलं स्वागत करत आहे सुशीला रंगोली आपल्या चॅनलवरती। उद्या एकादशी आहे, त्याच्यासाठी मी इथे तुळशी वृंदावनाच्या 4 ते 4 टिपक्याच्या अशा 2 रांगोळ्या काढून दाखवणार आहे। याच्यासाठी अशी मध्ये रेष ओढून घ्यायची आणि या बाजूने सुद्धा आणि खाली सुद्धा आणि असं जोडून घ्यायचं आणि या डॉटला जोडून इथे आणि या डॉटला जोडून इथे असं आपण इथे वीट काढून घेणार आहोत आणि असा मध्ये दिवा काढून घेणार आहोत आणि वरती अशी ज्योत। आता मी हे त्रिकोणी भागामध्ये पूर्ण असा लाल कलर भरून घेत आहे। अशाच प्रकारे या डब्यामध्ये सुद्धा मी असा लाल कलर भरून घेत आहे। आता मी ज्योतीमध्ये शेंद्रा आणि पिवळा कलर भरला आहे, मध्ये एक लाल डॉट आणि दिव्यामध्ये असा लाल कलर आणि भोवताल अशा जागेमध्ये मी आता हिरवा कलर भरून घेत आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा हिरवा कलर भरून घेतला आहे आणि अशी डिझाइन काढून घ्यायची। आता मी इथे दोन्ही बाजूने अशी स्वस्तिक काढून घेणार आहे, इकडून पण आणि मध्ये असे बारीक बारीक डॉट द्यायचे आणि खाली मी ओम काढून घेत आहे आणि इकडे श्री। आता मी या हिरव्या कलरवर अशी आणखी बारीक अशी डिझाइन काढून घेत आहे। त्याच्यासाठी असे 2 गोल काढून घ्यायचे आणि लाल कलरने मी अशी बारीक डॉटने ते पूर्ण असे सजवून घेत आहे। आता मी या सगळ्या डॉटला जोडून असा चौकोन तयार करून घेत आहे या प्रकारे आणि याच्यामध्ये मी आता शेंद्रा कलर असा पूर्ण चौकोनमध्ये भरून घेत आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा शेंद्रा कलर भरून घेतला आहे। आता मी खाली 2 असे एक्स्ट्रा डॉट देत आहे आणि त्याला इथे असं जोडून घेत आहे आणि खाली पण असं जोडून घ्यायचं। इथे सुद्धा आता शेंद्रा कलर असा पूर्ण भरून घ्यायचा। आता मी खाली अशी पायरी काढून घेणार आहे आणि याच्यामध्ये सुद्धा शेंद्रा कलर असा पूर्ण भरून घेत आहे। तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही तुळशी वृंदावनामध्ये दुसरा पण कलर भरू शकता। आता मी या खालच्या पायरीला आणखी सजवून घेत आहे, त्याच्यासाठी मी अशी डिझाइन काढून घेत आहे आणि याच्यामध्ये असा लाल कलरने आणखी गोल काढून घेत आहे। तुम्हाला वाटल्यास तुम्ही इथे दुसरी पण डिझाइन काढू शकता आणि मध्ये असे जांभळ्या कलरने बारीक असे डॉट द्यायचे। आता मी वरती असं कमळाचं फूल काढून घेत आहे आणि याच्यामध्ये आता पूर्ण असा गुलाबी कलर भरून घ्यायचा आणि वरती पण असा गुलाबी कलर भरून घ्यायचा। अशा प्रकारे मी इथे कलर भरून घेतला आहे। मध्ये आणखी एक गोल करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये लाल कलर असा भरून घ्यायचा आणि बाजूला अशा 2 रेषा काढून इथे अशा जोडून घ्यायच्या आणि त्याच्यामध्ये असा हिरवा कलर भरून घ्यायचा।
आता मी वरती असं तुळशीचं रोप काढून घेत आहे आणि त्याला असे हिरव्या कलरने पानं काढून घेत आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण पानं काढून घेतले आहे आणि बोटाने असे प्रेस करून ते पानांना आता आकार देत आहे। अशा प्रकारे आपली पहिली रांगोळी आता तयार झाली आहे। तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडल्यास एक लाईक जरूर करा। आता मी इथे 4 ते 4 असे डॉट काढून घेतले आहे आणि वरती अशा रेषा काढून घ्यायच्या आणि या डॉटला जोडून घ्यायचं आणि खाली या डॉटला अशी सरळ रेष काढून घ्यायची आणि वरती पण असंच। आता मी इथे असे त्रिकोण काढून घेतले आहे आणि याच्यामध्ये आता लाल कलर असा पूर्ण भरून घ्यायचा। अशा प्रकारे आता दोन्ही बाजूनी अशी रेष काढून घ्यायची आणि खाली छोटीशी अशी रेष आणि त्याला असं जोडून घ्यायचं आणि खाली आणखी रेष काढून घ्यायची आणि असं जोडून घ्यायचं आणि या डॉटपर्यंत। आता मी इथे गुलाबी कलर असा भरून घेत आहे। या बाजूनी सुद्धा असा गुलाबी कलर भरून घ्यायचा। आता मी खाली आणखी रेष अशी वाढून घेत आहे आणि चौकोन असा तयार करून घेत आहे आणि मध्ये असा विटीचा आकार काढून घेत आहे आणि याच्यामध्ये मी आता पूर्ण असा लाल कलर भरून घेत आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। अशा प्रकारे लाल कलर मी भरून घेतला आहे आणि मध्ये मी आता स्वस्तिक काढून घेत आहे। या प्रकारे आणि मध्ये असे गोल काढून घ्यायचे आणि त्याला बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आणि खाली जागा आहे पूर्ण इथे मी आता शेंद्रा कलर असा पूर्ण भरून घेत आहे। अशा प्रकारे मी इथे पूर्ण असा शेंद्रा कलर भरून घेतला आहे। आता आणखी अशी पायऱ्या काढून घ्यायच्या या बाजूने सुद्धा आणि असं जोडून घ्यायचं आणि मधली रेष सुद्धा अशी जोडून घ्यायची आणि मी इथे आता गुलाबी कलर असा भरून घेत आहे। आणि वरती मी अर्ध्या भागामध्ये शेंद्रा कलर भरत आहे। आणि खाली लाल कलर असा भरून घ्यायचा। आता मी इथे असे दिवे काढून घेत आहे खाली पण आणि या बाजूने सुद्धा असेच आणि याच्यामध्ये मी आता आकाशी कलर असा भरून घेत आहे। इथे पण असाच भरून घ्यायचा। आता मी इथे अशा ज्योती काढून घेत आहे आणि याच्यामध्ये असा शेंद्रा कलर भरून घ्यायचा आणि वरती लाल कलर। आता मी इथे या डॉटमध्ये असं लाल कलर भरला आहे। आता मी इथे तुळशीचं असं रोप काढून घेत आहे। आता मी इथे अशी तुळशीचे पानं काढून घेत आहे। पूर्ण फांद्याला मी असे पानं काढून घेत आहे।
आणि या पानांना असं प्रेस करून घ्यायचं आणि आकार द्यायचा. आता मी इथे मंजुळा काढून घेत आहे. त्याच्यासाठी मी इथे कथ्या कलरचा वापर केला आहे. अशा प्रकारे मी इथे तुळशीची मंजिरी पूर्ण अशी काढून घेत आहे. आणि मी दोन्ही बाजूला असे दिवे काढून घेत आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा मी आता असा आकाशी कलर भरून घेतला आहे. आणि वरती अशा ज्योती काढून घ्यायच्या. आता मी इथे असा शेंद्रा कलर भरून घेतला आहे आणि वरती लाल कलर. आणि अशा मी इथे डिझाईन काढून घेत आहे दिव्यामध्ये. वरच्या पण दिव्याला अशी डिझाईन. तुम्हाला आजच्या रांगोळ्या कशा वाटल्या ते मला नक्की सांगा. तुम्हाला आवडल्यास प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.